अच्छा. हा हा. अच्छा. म्हणजे कुठे पाठवलं होतं तुम्ही? म्हणजे कंपनीकडे पाठवलं होतं की मला तर वाटते बा कंपनी परत आपल्या दुर्गापूरलाच काय म्हणतात माती परीक्षा करून मिळतात. आता पाणी हा पण कसं आहे आता ओली माती चालत नाही यावेळेस नाही उन्हाळ्यामध्ये. आणि ती पण माती कशा प्रकारे घ्यायची? काठीच्या साह्याने घ्यायची. म्हणजे जेणेकरून काय होईल त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण येणार नाही. म्हणजे आपल्याला आपल्या जमिनीमध्ये लोह किती टक्के आहे याचा पण आपल्याला काय होईल माहिती होऊन जाईल. 1 फुटापर्यंत घ्यायचे. कारण की हा जमिनीच्या वरच्या थरापासून तर 1 फुटापर्यंत आपण त्याची माती घ्यायची. अशी एका ठिकाणची 1 किलो तर जमिनीच्या चारी कोपऱ्यावरची आणि एक मधातल्या भागातली. कारण की जमिनीचा प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. कारण की जमीन कशी असते हलकी स्वरूपाची, मध्यम स्वरूपाची आणि भारी स्वरूपाची. आता हलकी जमीन म्हणजे कोणती? जी मांडरान जमीन आहे. आता मध्यम स्वरूपाची जमीन म्हणजे ज्याच्यामध्ये काही काळी पण जमीन आहे, काही मूळ मांडरान पण जमीन आहे, ज्याच्यामध्ये खडकांचा काही भाग आहे. आणि भारी प्रकारची जमीन म्हणजे कुठली येतात तर ज्याच्यामध्ये एकदम काळीच्या जमीन जशी आपण काय म्हणतो चायपत्तीसारखी, ज्याला आपण फळ राहण्यासारखी. म्हणजे कशाही प्रकारचं जर उत्पादन घ्यायचं म्हटलं तर आपण फळ पिकाचं उत्पादन त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तर मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीनुसार